दर्शक हो, नमस्कार. कोकण नावच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अनेक दिग्गजांना आणत असतो आणि हा कार्यक्रम आपला 34वा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अगदी सिंधुताई सकपाळ असतील, त्यानंतर अदिती तटकरे असतील, मंत्री असतील, त्यानंतर सुरेश प्रभू असतील, अनेक मान्यवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून येऊन गेलेत. आणि आम्ही ज्यावेळी हा कार्यक्रम सुरू केला त्यावेळी काही कालांतरानंतर आमच्याकडे अनेकांच्या मागण्या येऊ लागल्या की आमदार रोहित पवार यांना या कार्यक्रमात घेऊन या. आम्ही रोहितजी पवार यांना विनंती केल्यानुसार आज रोहित पवार आलेले आहेत. पवार साहेब, खूप खूप स्वागत या कार्यक्रमात आपलं. आपल्याला या नमस्ते. कार्यक्रमात धन्यवाद. आणावं अशी कोकणवासियांची खूप इच्छा होती आणि कोकणवासियांना मान देऊन आपण या कार्यक्रमात उपस्थित आहात. तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो. ते त्यांचं प्रेमच आहे आणि मला आपण या ठिकाणी संधी दिली त्यासाठी मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो. नक्कीच नक्कीच. मी पहिलाच प्रश्न विचारतोय आपल्याला, कारण एकूणच जर बघितलं तर गेला काही महिने आपले सगळ्यांचे लॉकडाऊन मध्ये गेलेत आणि एकूणच कोरोना संदर्भातच चर्चा आहे. तर प्रथम मला ऐकून घ्यायला आवडेल की आपण कर्जत जामखेडचे मतदारसंघाचे आमदार आहेत. कोरोना मुक्तीचा जामखेड पॅटर्न नेमका काय आहे तो पहिला आम्हाला कोकणवासियांना ऐकायला आवडेल. नाही, एकतर माझ्या मतदारसंघामध्ये 2 तालुके येतात, कर्जत आणि जामखेड. जामखेड या तालुक्यामध्ये सुरुवातीलाच एक 16-17 रुग्ण त्या ठिकाणी आढळले होते. त्याला वेगवेगळी कारणं होती, त्या खोलामध्ये मी जाणार नाही. या बाबतीत चर्चा ही खूप झाली होती. बाहेरून काही लोक आली होती, ते त्या ठिकाणी राहिले होते आणि तिथून बऱ्याच लिंक ह्या बाहेर आल्या होत्या. पण तिथं मग जेव्हा 17 रुग्णापर्यंत आपण जात होतो, सुरुवातीपासूनच आपण लॉकडाऊन हे खूप अग्रेसिव्हली जामखेड शहरामध्ये ते लागू केला होता आणि तिथे असणाऱ्या प्रशासनाने त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं होतं आणि लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलं. एकतर कुणीही बाहेर निघायचं नव्हतं असे आदेश त्या ठिकाणी दिले होते आणि जीवनावश्यक वस्तू ज्या होत्या, पाणी असेल, या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या मदतीने तिथे असणाऱ्या लोकांपर्यंत, घरापर्यंत आपण ते घेऊन जात होतो. खूप चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन झालं आणि करोना केसेस ज्या ज्या वॉर्डमध्ये होत्या, कारण ते शहर आहे, त्या वॉर्डमध्ये तिथे त्याच वॉर्ड पर्यंत ते राहिले, त्याच्या बाहेर ते गेले नाहीत आणि तिथं मग ते क्वारंटाईन करून त्यांची काळजी घेत ते जामखेड शहरापुरतं, तालुक्यात ते काही पसरलं नाही. आणि मग कर्जतमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या मोठ्या शहरातले काही तिथे असणारी मंडळी या ठिकाणी येत होती आणि काही लोक सांगत होते, काही लोक सांगत नव्हते. ते अचानक काही लोक तिथं आल्यानंतर मग ते स्वतःच्या घरामध्ये ते मिसळल्यावर एक 4-1 लोकांना करोना एका छोट्याशा गावामध्ये तो आढळला. पण आजच सकाळी रिपोर्ट सगळे आता निगेटिव्ह आलेत. त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये आज एकही करोनाचा रुग्ण त्या ठिकाणी नाही. पण जे मोठ्या शहरातून येणारी मंडळी आहेत, तर त्या ठिकाणी त्यांना आम्ही जिल्ह्याचाच एक नियम आहे की शाळेमध्ये क्वारंटाईन करायचं. मग कर्जत जामखेडमध्ये आम्ही थोडंसं पुढे जाऊन 6 मोठे कॉलेजेस त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर म्हणून आम्ही प्रशासनाच्या मदतीने तिथं रजिस्ट्रेशन केलं आणि त्याच्यामध्ये आता 300 पेक्षा अधिक जास्त मोठ्या शहरातून आलेली मंडळी त्या ठिकाणी त्यांना क्वारंटाईनसाठी ठेवलंय. जेवणाची व्यवस्था ही आम्ही सर्वजण करत आहोत, राहण्याची व्यवस्था आपण करत आहोत आणि जिथे कुठे टॉयलेट्स नाहीत तिथे टॉयलेट आपण वेगळे बाहेरून मागून त्यांची सेवा त्या ठिकाणी देतोय. प्रयत्न एवढाच आहे की समजा चुकून कोणाला माहित नसेल आणि त्यांच्यात जर करोनाचं लागण झाली असेल, ती लागण एखाद्या वयस्कराला, एखाद्या आजारी व्यक्तीला, नाही तर प्रेग्नंट महिलेला होऊ नये याची आम्ही काळजी घेतोय. हे मॉडेल पहिल्यांदाच कुणीतरी राबवतोय, पण आम्हाला त्याचा खूप चांगला असा फायदा हा झालेला दिसतोय. नक्कीच. तुम्ही म्हणताय कोरोनामुक्तीचा जामखेड पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रात गाजला. असं असलं तरी मुंबई आणि पुण्यामध्ये मात्र संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि यावरूनच कुठेतरी सरकारला टीकेचं धनी व्हावं लागतंय. काय सांगाल या एकूणच टीकेबद्दल? विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात सरकारवर टीका केली जाते. नाही, आता ज्या ज्या ठिकाणी या केसेस वाढल्या आहेत, वाढत आहेत, तिथं डेन्सिटी जर बघितली तर डेन्सिटी खूप मोठी आहे. म्हणजे मुंबईतच जर बघितलं, ऑन अन ऍव्हरेज हे 21,000ची डेन्सिटी आहे आणि तुम्ही जर धारावी या ठिकाणी गेल्यानंतर
ऑफिशियल लोकसंख्या त्या ठिकाणची कदाचित 7-1 लाख असेल आणि अनऑफिशियल कदाचित ती 10 लाखाच्या आसपास जाते, नाही तर मोरच जाते. 2 स्क्वेअर किलोमीटरमध्ये जेव्हा 8 लाख लोक राहतात, म्हणजे एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये एक अख्खा आमदारचा मतदारसंघ असल्यासारखं आहे. म्हणजे 4 लाख लोक एका स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे आपण चालत गेलो तरी 1 स्क्वेअर किलोमीटरमध्ये आपला अख्खा मतदारसंघ होऊ शकतो, अशी त्या शहराची परिस्थिती आहे. अनेक लोक, म्हणजे आपण जर बघितलं एक ऑफिशियली 12 लाख लोकांना आपण ट्रेनली त्या ठिकाणी त्यांच्या गावी परत घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार, म्हणजे राज्य सरकारने पैसे दिले आणि केंद्र सरकारने त्या ठिकाणी रेल्वेज दिल्या. आणि त्यानंतर आपले एसटी डिपार्टमेंट जे आहे, म्हणजे परिवहन मंडळ, त्यांच्यातून 4 लाख, असे आपण 16-17 लाख लोकांना त्यांच्या घरी नाही तर त्यांच्या राज्याच्या बाउंड्रीपर्यंत आपण घेऊन गेलो. ही सगळे लोक मेजॉरिटी मुंबई आणि पुणे या ठिकाणी राहत होते. सहकार्य केलं ते गेले तरी मग डेन्सिटी किती मोठी होती याचाही अंदाज आपल्या सर्वांना आला असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये देशात सगळ्यात जास्त टेस्टिंग आपण आपल्या राज्यामध्ये करतोय. जेव्हा करोनाची सुरुवात झाली, या राज्यामध्ये अंदाजे 15-1 लाख लोक एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी विमानाने येत होती. आणि ते आल्यानंतर मग त्याचा प्रसार त्या ठिकाणी झालेला आपण बघितला. तरी सुद्धा सगळ्यात जास्त टेस्टिंग आपल्याकडे, सगळ्यात चांगला आता रिकव्हरी रेट आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये आता आपण जर एक तरी व्यक्ती मृत झाला तर खरंच चुकीची गोष्ट आहे, पण तरी सुद्धा अख्ख्या राज्यात आपली मॉर्टॅलिटी रेट आपण ज्याला म्हणतो की माणूस मृत होण्याची जे पर्सेंटेज असतं ते आपल्या राज्यामध्ये जे सुरुवातीला 6-7.5% आसपास होतं, आता ते कुठेतरी 3.5% आसपास आहे. आपण गुजरातचं बघितलं 6.5% पुढे आहे, मध्य प्रदेशचं बघितलं 4.5% पुढे आहे. आणि आज 85,000 लोक हे त्या ठिकाणी करोनाग्रस्त असले तरी आज 37 ते 38 हजार लोक हे करोनातून बाहेर निघाले. म्हणजे 45% हा आपला रिकव्हरी रेट आहे. डबलिंगचा टाइम सुद्धा, म्हणजे पूर्वी 2 दिवसात डबल व्हायचे, आता तो 2 दिवसावरनं आपण आता कुठेतरी 15 दिवसावर गेलोय. आणि तो अख्ख्या देशामध्ये एक चांगला रेट आहे. पण तरी सुद्धा एक तरी व्यक्ती करोनाग्रस्त झाली तरी आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी ती फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. जोपर्यंत 0वर येत नाही तोपर्यंत आपण सर्वजण तिथे असणाऱ्या करोना वॉरियर्स बरोबर त्यांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आपण नक्कीच त्याच्यावर विजय हा करूया. त्याच्यानंतर लॉकडाऊन उठला आहे, कारण अर्थकारण सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला तिथे असणाऱ्या लोकांचं बघावं लागतं. त्यांचा व्यवसाय, त्यांची नोकरी, त्यांचा हातावरचं पोट, हे सगळं बॅलन्स करत लॉकडाऊन पण उठतंय. आणि आपला रेट काही प्रमाणात आता आकड्यात वाढला असला तरी आपलं नंबर ऑफ सॅम्पल्स हे सुद्धा वाढलेले त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे मला कुणी, म्हणजे सत्तेत असलेली लोक असू द्या नाही तर सत्तेत नसलेली, म्हणजे विरोधात असले, कुणीही आजच्या या परिस्थितीमध्ये राजकारण करून चालणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. पण नक्कीच तुम्ही म्हणताय राजकारण करून चालणार नाही, पण या निमित्ताने महाराष्ट्रात राजकारण चालले असं आपल्याला वाटतंय का? नाही, काही प्रमाणात मध्ये प्रयत्न झाल्यासारखा वाटला, पण आता गेले काही दिवस शांतता आहे, ती चांगली शांतता आहे. आणि तिथे पोलिसांचं काम आहे. काही करोनाग्रस्त पोलीस सुद्धा त्या ठिकाणी झाले असले तरी त्यांचा प्रयत्न, त्यांचं कष्ट हे खूप मोठे. डॉक्टर आहेत तिथे, रिक्रुटमेंट आता मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागात हे आता चालू आहे. त्यामुळे आरोग्य विभाग, तिथे असणाऱ्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटने चांगलं काम केले. त्या महानगरपालिकेच्या कर्मचारी, फार साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलंय. त्यामुळे आता तरी कुठं राजकारण होते असं काही आता तरी जाणवत नाही. पण तरी सुद्धा कुणी करू नये. त्याला उत्तर काय आम्ही सत्तेत असणारे लोक उत्तर देणार असं नाही, पण सर्वसामान्य लोक, आम्ही राजकारण केलं तरी आम्हाला ते उत्तर मिळतंय. आणि विरोधकांनी सुद्धा राजकारण केलं तरी सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी त्याच्या विरोधात टीका केलेली आपण सर्वजण बघू शकतो. नक्कीच नक्कीच. रोहितजी, तुम्हाला एक मुद्दाम प्रश्न विचारतोय की तुम्हाला माहिती असेल की पवार साहेबांना कोकणने भरभरून प्रेम दिलं, आणि या निमित्तानेच प्रश्न विचारतोय की एकूणच जर बघितलं लॉकडाऊन ज्यावेळी सुरू झालं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात इथला जो चाकरमानी आहे तो मुंबईमध्ये अडकून पडलेला होता. चाकरमान्यांना वेळीच कोकणात आणलं नाही असं आपल्याला वाटतंय का? नाही, बघा, तसं बघितलं तर आपल्या राज्याचं असं म्हणणं होतं की या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात सुरुवातीलाच आपण लोक घेऊन जायला पाहिजे होती. त्यानंतर आपलं असंही म्हणणं होतं केंद्र सरकारला की जसं लॉकडाऊन सुरू होईल पहिले 10 दिवस आपण इथे अडकलेले जे काही परप्रांतीय आहेत त्यांना, त्यांच्यासाठी सुद्धा रेल्वे त्या ठिकाणी चालू कराव्यात.
पण जर तुम्ही सुरुवातीचं लॉकडाऊन बघितलं, त्यात केंद्र सरकारने निर्देश दिले होते, कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांनी बाहेर आलं नाही पाहिजे, या तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात गेलं नाही पाहिजे, त्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेलं नाही पाहिजे आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलं नाही पाहिजे. त्यावेळेस रेल्वे बंद होत्या, त्यावेळेस विमानं बंद होती, गाड्या बंद होत्या, बसेस बंद होत्या. त्यामुळे लोकांना न्यायचं तर कसं न्यायचं, त्यामुळे काही प्रमाणात राज्य सरकारचे सुद्धा त्या ठिकाणी हात बांधलेले होते. पण जर सुरुवातीच्या 10 दिवसामध्ये जर आपण लोकांना आपापल्या घरी जाण्याची परवानगी दिली असती तर कदाचित हे जे वाढलं ते वाढलं नसतं. पण जे झालं ते झालं. आता आपल्याला काय करता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची जरूरत आहे. नक्कीच नक्कीच. आणखी एक कोकणशी संबंधितच विषय आहे. पवार साहेब उद्या परवा दौऱ्यावर आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या. एकूणच जर बघितलं तर सिंधुदुर्गच्या वाट्याला 25 कोटीची मदत आणि रत्नागिरीच्या वाट्याला 75 कोटीची मदत आलेली आहे. आणि हा विषय सुद्धा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. भाजपचं असं म्हणणं आहे की सिंधुदुर्गला 25 कोटी दिलेत आणि तुम्हाला माहितीच असेल की चांदा ते बांदा ही योजना सुद्धा बंद केलेली आहे. म्हणजे जवळजवळ 200 कोटी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काढून घेतले आणि कुठेतरी 25 कोटी दिले जात आहेत. काय सांगाल याबद्दल? तुम्ही डीपीसीचं म्हणत असाल, कदाचित त्या ठिकाणी अजितदादांनी त्याच्यावर वक्तव्य केलंय की तिथं बॅलन्स जो काही त्या ठिकाणी करायला पाहिजे होता. आणि ही जी मदत तुम्ही म्हणताय कदाचित ती या म्हणजे वादळ येऊन गेलं त्याची मदत तुम्ही बोलताय का डीपीसीचं म्हणताय? नाही, मी डीपीडीसीचं नाही म्हणत आहे. मी चांदा ते बांदा योजनेतले चांदा ते बांदा योजना ही नवीन सरकारने बंद केली. त्यामुळे जवळजवळ 100 कोटी रुपये जे सिंधुदुर्गच्या वाट्याला येणार होते ते रिटर्न गेलेत. आणि आता जी वादळग्रस्तांना जी मदत दिली गेली आहे ती तुटपुंजी जी आहे 25 कोटीची मदत दिली गेलेली आहे. या विषयावर बोलतोय. नाही, आता काही दिवसांपूर्वी म्हणजे जेव्हा वादळ आलं होतं त्यावेळेस तिथं रायगडच्या ज्या पालकमंत्री आहेत आदितीताई, त्यांच्याशी आमचं बोलणं म्हणजे माझं एक सहज एक आमदार म्हणून त्या ठिकाणी बोलणं झालं होतं. सिंधुदुर्गाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी सहज समजून घेण्यासाठी मी त्या ठिकाणी फोन केला होता. जर आपण तिथं ओव्हरऑल नुकसान बघितलं तर रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असं सगळेच म्हणतात. म्हणजे ज्याचा मी सर्वे झालाय तो मी बघितलाय असं मी म्हणत नाही, पण जे काय मी ऐकलं या ठिकाणी सांगतोय. झाडं पडलेली होती, सिंधुदुर्गाला पण नुकसान झालंच आहे. त्यानंतर तिथे पोल पडले होते, लाईटीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं होतं, घरं ही उडून गेली होती. आता पंचनामे त्या ठिकाणी लवकरात लवकर चालू करून घेतलेले आहेत. जर तुम्ही फरक बघितला तर झाल्या दुसऱ्या दिवशी रोड सगळे क्लिअर झाले होते. लाईटच्या बाबतीत पोल हे लगेच आलेले आहेत, पोल त्या ठिकाणी डिलिव्हर सुद्धा झालेले आहेत. पण प्रॉब्लेम एवढाच आहे की जे कॉन्ट्रॅक्ट लेबर असतं, जे तारा ओढायला लागतं, खांब उभं करायला लागतात, त्यात लोकांची कमतरता असल्यामुळे त्यात थोडासा डिले होतोय. पण त्या बाबतीत जिथं कुठं रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी तिथं मदत ही दिली जाते. आणि जिथं घरं गेली आहेत, शेतीला नुकसान झालंय, त्याचे पंचनामा होतील आणि पंचनामाप्रमाणे ते सिंधुदुर्ग असू द्या, जुन्नरमध्ये नुकसान झालंय, रायगडमध्ये नुकसान झालंय, त्यानंतर खेडमध्ये नुकसान झालंय. जिथं जिथं पंचनामे होतील ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्यावर नाही तर व्यक्तीवर अन्याय होणार नाही, तो कुठल्याही जिल्ह्याचा असला तरी. त्यामुळे आता हे जे आहे ते लाईट, रोड, झाडं याच्यासाठी त्या ठिकाणी ती मदत दिली असावी असं मला वाटतं. नक्कीच. एकूणच जर बघितलं तर कोरोनामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. तुमचं एक वक्तव्य होतं की चिनी उत्पादकांना पर्यायी उत्पादन सुरू करा. या प्रसंगी काय सांगाल? कारण एकूणच जर बघितली तर आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची म्हणा किंवा देशाची म्हणा ढासळलेली आहे. या परिस्थितीत कसा मार्ग काढला पाहिजे? नाही, आता याच्यात केंद्र आणि राज्य सरकार आणि या देशाचे नागरिक म्हणून आपल्या तिघांची जबाबदारी त्या ठिकाणी आहे. आता 2014 पासून आतापर्यंत चीनकडनं येणाऱ्या गोष्टीचा इम्पोर्ट हा 15 ते 20% वाढलेला आपल्या सर्वांना दिसतो. तो सॉफ्टवेअरमध्ये असू द्या, आता टिकटॉक हे सॉफ्टवेअर सगळे वापरतात, ते चायनीज सॉफ्टवेअर वापरायला काय हरकत नाही, लोकांना आवडतं ते करतात. त्यानंतर आपलं जे मोबाईल फोन आहे त्याच्यात ऑलमोस्ट 1,90,000 असं त्या ठिकाणी आहे आणि त्याचा मोठा वाटा हा तिथं चीनी कंपनीकडे आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आयटम घ्या, नाहीतर घरातले जे अप्लायन्सेस असतात म्हणजे ज्याच्यामध्ये आपला ओव्हन घेऊ द्या, वॉशिंग मशीन घेऊ द्या, एसी घेऊ द्या, व्हाईट गुड ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात चायनीज वाटा मोठ्या प्रमाणात आहे. आता इंडियन कंपनीजला प्रमोट करण्यासाठी त्याच्यामध्ये जीएसटीचं एखादं बेनिफिट असू शकतं, इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड बेनिफिट असतात, जसं पूर्वी इन्कम टॅक्सचं बेनिफिट दिलं जायचं, डेप्रिसिएशनचं बेनिफिट दिलं जायचं. अशा प्रकारे केंद्र सरकारच्या ज्या गोष्टी हातात त्यांनी जर आता ते इन्व्हेस्टमेंट इन्सेंटिव्ह जर दिलं तर त्या प्रकारे इंडियन कंपनीज इन्व्हेस्टमेंट करू शकतात.
आता याच्यामध्ये काही मेडिकल अप्लायन्सेस आहेत. आता भारतातले अनेक लोकांनी त्या ठिकाणी मेडिकल अप्लायन्सेस म्हणजे जसं व्हेंटिलेटर्स आहेत भारतामध्ये डेव्हलप केलं. मग त्यांना आपल्याला इन्सेंटिव्ह स्कीम देता येतील का? आपल्याला काय करायचंय तर भारतीय लोक जे काय उत्पादन करतात त्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यायचंय. येत्या दिवाळीमध्ये नाही तर याच्या आधीच्या दिवाळीमध्ये आपण जी लाईट वापरतो, आपण डिस्को लाईट म्हणा नाही तर काही म्हणा त्याला, तर ते जी लाईट आपण आपल्या घराला डेकोरेट करण्यासाठी, गणपतीच्या मंडपाला डेकोरेट करण्यासाठी वापरतो, त्यातले माझा अंदाज आहे 70-80% जास्त ह्या चायनीज मटेरियल. चायनाचा विरोध मी त्या ठिकाणी करत नाही, पण आज आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये जे काही युवा वर्ग आहे त्यांना नोकरी देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. अशाच प्रकारे राज्य सरकारने सुद्धा त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड स्कीम्स ह्या आणाव्या लागतील. त्याच्यानंतर जसं सबसिडायझेशन असेल, नाहीतर आपण इम्पोर्टेड गोष्टी वापरायच्या नाही. इंडियन ज्या गोष्टी त्या क्वालिटीच्या असतील तर त्या इंडियन कंपनीकडनं घेण्याचे एक धोरण केंद्र राज्य सरकारने त्या ठिकाणी करणं महत्वाचं आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुद्धा स्मॉल अँड मीडियम स्केलला वाव हा मोठ्या प्रमाणात देण्याची जरूरत आहे. जसं राज्य सरकारने त्या ठिकाणी महिला बचत गटांकडनं 1000 कोटी रुपयाचं उत्पादन हे घेणं ठरवलं, तशाच पद्धतीने, आणि त्याचा माझा अंदाज आहे की मास्क असेल ह्या गोष्टी पण घेतल्या गेल्या तर तशा प्रकारे जे युवा आहे जे स्वतःचा व्यवसाय करतात छोटे, म्हणजे आजच मी एक छोटीशी ट्विट केली, नवरे नावाची व्यक्ती आहे, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत, उत्कृष्ट प्रॉडक्ट त्याच्याकडे आहेत. मग आपण बाहेरची इम्पोर्टेड गोष्टी घेण्यापेक्षा त्याकडे तर असं प्रॉडक्ट आहे, आपण जर आपल्या ऑफिसच्या बाहेर लावलं, हजेरी पण घेतं आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर सुद्धा त्या ठिकाणी सांगतात, ते टेम्परेचर आपण वर्षानुवर्ष त्या ठिकाणी रेकॉर्ड करू शकतो. मग असे इक्विपमेंट आपली युवा पिढी त्या ठिकाणी करते. मग ते प्रमोट कसं करतायत याच्याकडे थोडं लक्ष केंद्रित करण्याची जरूरत आहे. आणि आपण नागरिक म्हणून ज्या गोष्टी आपण इंडियामध्ये घेऊ शकतो, नाही ते इंडियन प्रोडक्ट घेऊ शकतो, मेड इन इंडिया बघून त्या ठिकाणी घेऊ शकतो, त्याच्याकडे पण सुद्धा एक नागरिक म्हणून आपण झुकत माप हे इंडियन प्रोडक्ट्सला कसं देता येईल याचाही विचार त्या ठिकाणी करण्याची जरूरत आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपण केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आपण स्वतः नागरिक म्हणून तिघांनी जर ठरवलं आणि तिथे असणारे व्यावसायिकांनी इनोव्हेट केलं, नाहीतर नवीन प्रॉडक्ट आपण अडॉप्ट केले, म्हणजे जसं तसं आपण अडॉप्ट करून थोडे चेंजेस करून जर स्वस्तात एखादी गोष्ट आपल्या भारतामध्ये देऊ शकलो तर नक्कीच फायदा हा होऊ शकतो. नक्कीच तुम्ही चीनच्या एकूणच या किंवा कोरोनामुळे ढासळलेल्या परिस्थितीबद्दल बोललात, तर इथे आपल्याला लाखो दर्शक बघतायत आणि अनेकांचा प्रश्न येतोय की मध्यंतरी असं एक वाद निर्माण झालेला होता. तो वाद असा होता की निलेश राणे विरुद्ध रोहित पवार, आणि हा वाद सुरू झालेला होता की निलेश राणे यांनी प्रश्न विचारलेला होता की साखर कारखान्यांना 1960 पासून सबसिडी मिळते, याचे पैसे गेले कुठे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. काय सांगाल एकूणच या वादाबद्दल? हे बघा, शुगर इंडस्ट्रीला आपण समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. शुगर इंडस्ट्री असेल, टेक्सटाईल इंडस्ट्री असेल, त्यानंतर आपण कोकण या परिसरामध्ये फिशरी इंडस्ट्री असेल, त्यानंतर आपण समजा दुधाचं जर प्रोडक्ट्स त्या ठिकाणी घेतले, असे वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत, वेगळ्या एरियात आहेत. विदर्भामध्ये कॉटन आहे, टेक्सटाईल इंडस्ट्री आहे. तर अशा प्रकारे त्या इंडस्ट्री ग्रामीण भागामध्ये एकतर असतात. तिथं या म्हणजे नुसतं शुगर इंडस्ट्री तिथं घेतलं तर माझा अंदाज आहे अराउंड 5 लाखापेक्षा जास्त लोक त्या कंपन्या, त्या वेगळ्या कोऑपरेटिव्ह, प्रायव्हेट या दोन्ही सेक्टरमध्ये आज 5 लाखापेक्षा जास्त युवा पिढी त्या ठिकाणी काम करते. आता ही कोणाची मुलं आहेत? तर शेतकऱ्याची मुलं आहेत. समजा त्या कारखाने नसते, नाही तर टिकले नसते, अडचणीत आले असते, तर मग त्या ठिकाणी आपल्याला दुसरा कुठेतरी मग शहरात जावं लागलं असतं, नाही दुसरीकडे कुठेतरी काम करावं लागलं असतं. केंद्र सरकारने म्हणजे आधीचं केंद्र सरकार असेल आणि आत्ताचं केंद्र सरकार, म्हणजे राणे साहेब ज्या पार्टीचे मेंबर आहेत त्या पार्टीचे प्रमुख म्हणजे प्रधानमंत्री साहेब नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्याच वर्षी 6000 कोटीची सबसिडी ही शुगर इंडस्ट्रीला अख्ख्या देशभरात दिली. मग आता ते त्या ठिकाणी सबसिडी देतात म्हणजे त्यांचा अभ्यास कच्चा आहे का? त्यांना त्या बाबतीतलं कळत नाही का? असं नाहीये ना. म्हणजे शुगर इंडस्ट्रीवर अवलंबून कोण आहे? तर तिथला युवा पिढी आहे, त्यानंतर तिथं असणारा शेतकरी आहे, त्यानंतर त्याच्यावर अवलंबून असणारे एक्साइज इन्कम आपला असेल त्याच्यावर आहे. आज देशात कुठली इंडस्ट्री ऑइल इम्पोर्ट्सला जर सबसिडाईज करते ती म्हणजे एथेनॉल इंडस्ट्री आहे, ती आपल्याकडे आहे. आज ग्रामीण भागामध्ये को जनरेशनच्या मदतीने
महाराष्ट्रात फक्त 2000 मेगावॉट पॉवर आपण देतो. आता विलिंग चार्जेस नाही तर आपले विलिंग लॉसेस असतात हे सगळ्यांना माहिती. म्हणजे आता पॉवर एका ठिकाणी दिली आणि ती दुसरीकडे जाऊस तर तारेतून असेल ह्याच्यातून ती लॉस होते. मग आपण जर ग्रामीण भागामध्येच या इंडस्ट्रीज असतील ज्या आहेत त्या ठिकाणी पॉवर बनवतात, मग लॉस न होता आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याची मदत ही होत राहते. अशा प्रकारे गेले अनेक वर्ष. आणि एक समजून घेतलं पाहिजे, इथं ऊसाचे दर हे केंद्र सरकार ठरवतं FRPच्या आणि तिथं विक्रीचे दर हे केंद्र सरकारच ठरवतं. एकुलती एक इंडस्ट्री अख्ख्या देशभरात आहे जी एवढी कंट्रोल्ड आहे. जर अशी कंट्रोल इंडस्ट्री अडचणीत जेव्हा येते तर धोरणांमुळेच येऊ शकते आणि परिस्थितीमुळे येऊ शकते. मग अशा इंडस्ट्रीला मदत ही करावीच लागते. कदाचित त्या बाबतीत त्यांनी त्याचा एवढा खूप अभ्यास केलेला नसावा. ऑडिट होत असेल तर ऑडिट व्हायला काहीच हरकत नाही. त्यातून जे बाहेर येईल ते बाहेर येईल आणि ते योग्यच येईल. त्यामुळे त्याच्यात काही वेगळं नाही. त्यामुळे त्याच्यात जास्त आता आणि त्या वादामध्ये तो काय व्यक्तिवाद नव्हता. रोहित पवार विरुद्ध ते असं नव्हते, एक विचाराची लढाई होती. एवढा वाद तर टोकाला जाण्याचं कारण काय होतं? बघितलं तर ट्विटरवर खूप जवळजवळ द्वंद्व युद्धच तुमच्यामध्ये तयार झालं होतं. एवढा टोकाचा वाद काय झाला? माझे 2 ट्विट होत्या, त्यांच्या अनेक ट्विट होत्या. मंत्री विरोधात पण त्यांची एक ती ट्विट होती. आपल्याला मला माहित नाही म्हणजे भाषा कुठली योग्य वाटते. मला विकास भाऊंनाच विचारायचंय की आम्ही वापरलेली भाषा ही तुम्हाला योग्य वाटते का? तिकडनं रिप्लाय आलेली भाषा तुम्हीच सांगा. नाही हे उत्तर पण आम्हाला तुमच्याकडनंच अपेक्षित आहे. कारण आम्ही एक मध्यस्थ म्हणून बसलेलो आहे. तुमच्या एकूणच तुमचं जे काय गेले काही दिवस आम्ही द्वंद्व बघितलेला आहे. कारण आम्ही दोघांनाही माध्यम दिलेलं आहे. जसं तुम्हाला दिलंय तसं निलेश राणे सुद्धा याच माध्यमातून बोलून गेले. त्यांच्या आणि माझ्या शाब्दिक वादापेक्षा, विचाराच्या वादापेक्षा आपले आरोग्याचे प्रश्न, नोकरीचे, बेरोजगारीचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न, राज्याचे, देशाचे प्रश्न हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे त्याच्यावर आपण चर्चा करणं जास्त योग्य राहील असं माझ्यासारख्याला तरी वाटतं. नक्कीच या अनुषंगाने हा प्रश्न आला म्हणून तुम्हाला विचारलं मी. पुढे आपल्याला भरपूर चर्चा करायची आहे. एकूणच काय सांगाल, आता जे तुमचं जे तुम्ही अभ्यासू इथे जे कमेंट्स येत आहेत त्या सुद्धा अशा येत आहेत की रोहित दादा अभ्यासू आहेत किंवा विधान भवन मध्ये तुम्हाला काय अनुभव आले? कारण सर्वप्रथम तुम्ही गेलेले होतात. नितेश राणे असतील, तुम्ही असाल, आदित्य ठाकरे असतील. पहिल्या वेळचा हा अनुभव कसा आहे हा सुद्धा ऐकून घ्यायला आवडेल आम्हाला एकूण कोकणवासियांना. नाही, आता आमच्यात थोडंसं असं झालं की नागपूरचं अधिवेशन तसं लहान होतं. त्यानंतर आता जे अधिवेशन मुंबईमध्ये झालं ते करोनामुळे आपल्याला छोटं करावं लागलं. त्यामुळे दोन्ही अधिवेशन तसे आम्हाला खूप काही बोलायला, युवकांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांचे, शेतकऱ्यांचे, व्यावसायिकांचे, शिक्षणाचे कुठलेही असे जे महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला मांडता आलेले नाहीत. पण नक्कीच वेगळे वेगळे माझ्या वयाचे असतील, माझ्यापेक्षा अनुभवाली मोठे व्यक्ती, वयाली मोठे या लोकांची आमची संपर्क आला, चर्चा झाली. भाषण करण्याची पद्धत त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली. विरोधक सुरुवातीला काय पद्धतीने विरोध करत होते याचा अंदाज आपल्या सर्वांना आहेच. आम्हाला थोडीशी अपेक्षा अशी होती की आकडेवारी असेल, सकारात्मक त्या ठिकाणी एक सरकार लोकांच्या हिताच्या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी होईल. पण जास्त राजकीय भाषण तिथं झालं. कारण माझं व्यक्तिगत असं म्हणणं असतं की आज आपल्याला राजकीय भाषणापेक्षा आज कन्स्ट्रक्टिव्ह, आता एखादा पॉलिसी मी जर तयार केली आणि त्याचा विरोध तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आकडेवारीवर केला पाहिजे, नाहीतर त्याच्यावर धोरणांवर केला पाहिजे. मग त्याच्यातून तुमचा माझा वेळ वाचतो. त्यानंतर आपल्या तुम्हाला मला ज्यांनी निवडून दिलं लोकांनी आणि आपल्या राज्याचा वेळ त्या ठिकाणी वाचतो. पण राजकीय भाषणामुळे होतं असं की त्याच्यात अनेक लोकांचा वेळ हा निघून जातो, महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी राहून जातात. आणि गेल्या 2 सेशनमध्ये पलीकडनं राजकीय भाषण आम्हाला जास्त ऐकायला मिळाली. पण याच्या पुढं आम्हाला विश्वास आहे सर्वजण एकत्रित राहून त्या ठिकाणी आपल्या राज्याचा आणि तिथे असणाऱ्या लोकांच्या हिताचे निर्णय हे आपल्याला घेण्यासाठी ज्या प्रकारची चर्चा करावी लागेल तशीच चर्चा होईल अशी अपेक्षा मी तरी करतो. नक्कीच रोजी, एकूणच जर बघितलं तर पवार साहेबांचं कोकणकडे जास्त लक्ष असायचं, कोकणला ते भरभरून द्यायचे. मात्र एकूणच जर बघितलं तर गेल्या काही वर्षात महत्वाचे जे प्रश्न आहेत ते रखडलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं सांगायचं तर कोकणातले जे प्रकल्प आहेत, सी वर्ल्ड असेल, त्यानंतर नाणार असेल,
हे प्रकल्प रखडलेले आहेत. नाणारबाबत आपलं मत काय आहे? नाही, बघा, कुठलाही प्रकल्प एका ठिकाणी घेऊन जात असताना तिथे असणारे शेतकरी, तिथे असणारे ज्यांची जमीन आहे, त्या लोकांना विश्वासात घेणं अतिशय महत्वाचं आहे. याच्यात दोन गोष्टी आहेत. समजा जमीन जी लोक देणार आहेत, म्हणजे तिथले जे भूमिपुत्र आहेत, जिथं ते राहणारी लोक आहेत, त्यांना एखादा प्रोजेक्ट नको असेल तर मग आपल्याला त्या बाबतीत काहीच करता येत नाही. पण जर इन्व्हेस्टमेंट अँगलली आपण विचार केला, त्याचा पोल्युशनचा अभ्यास मी केलाय असं मी सांगणार नाही, पण इन्व्हेस्टमेंट जर समजा त्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आली असती, तिथे असणाऱ्या भूमिपुत्रांची जी काही अडचणी ती आपल्याला सोडवता आली असती, तर ती इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर त्या ठिकाणी नोकरी जर मिळाली असती तर नक्कीच तिथे असणाऱ्या युवा पिढीला फायदा झाला असतो. पण शेवटी तिथल्या लोकांचा निर्णय तो असतोच, आणि त्यांनी जर त्याचा विरोध केला असेल त्याच्यावर आपल्याला काही बोलता येणार नाही. नक्कीच. एकूणच जर बघितलं, मला इथे काही लोक म्हणतात की कोकण बद्दल प्रश्न विचारा. तुमचं मत काय आहे? एक तुम्ही युवा आमदार आहात, कारण मध्ये पवार साहेबांबरोबर तुमचा दौरा होऊन गेला. कोकण मागे राहील असं वाटतं का आपल्याला विकासाच्या बाबतीत? नाही, हे बघा, एक कोकणला ॲडव्हान्टेजेस खूप आहेत. एक तर मुंबई जवळ, बहुतांश परिसर हा मुंबई जवळ, आणि जर आपण बोटीली नाहीतर वाया वॉटरवेजली गेलो तर मुंबई जवळ येतो. त्यामुळे कोकणात टुरिझमचा खूप मोठा वाव आहे. म्हणजे तिथं टुरिझम मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येईल. त्यानंतर ऑब्व्हियसली फिशरीज हे मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे तुम्ही जर पवार साहेबांचं योगदान जर त्या ठिकाणी विचारलं तर तिथं जे ऍग्रिकल्चर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपलं आंबा शेती असेल, नारळाची शेती असेल, मग तिथं काजूची शेती असेल, मग तिथं मत्स्यपालन असेल. आपण एक स्पेसिफिक व्हरायटी, एक त्याचं नाव मला आठवत नाही, पण ते प्रॉन्स मध्ये एक स्पेसिफिक व्हरायटी पवार साहेबांच्या प्रयत्नातून या देशामध्ये आली, आणि ती आल्यानंतर आज त्याचं जर उत्पादन बघितलं तर देशातून 25,000 कोटीचा आपण एक्सपोर्ट त्या ठिकाणी त्या व्हरायटीचं करत असेल. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मेजॉरिटी जो भाग त्याचं उत्पादन करतो तो कोकणामध्ये येतो. तर कोकणामध्ये टुरिझमचं पोटेन्शियल खूप मोठं आहे. फिश कल्चरचं एक त्या ठिकाणी मोठं स्कोप नक्कीच आपल्याला आहे. त्यानंतर तिथं पाण्याची कधी कधी परिस्थिती अडचणीची होती, कारण तिथं एक तर पाण्याचा फ्लो खूप मोठा असतो, त्याला अडवता आपल्याला त्या ठिकाणी पाण्याला येत नाही. त्या बाबतीत थोडासा अभ्यास नक्कीच आपल्याला करावा लागेल. आणि आता या सरकारली तिथं जो ब्रिज आहे, नाही तर जो रोड आहे, आधीच्या सरकार असेल, त्याच्या आधीच्या सरकारली, मग त्याच्यानंतरच्या सरकारली, आणि आता पण आपल्या सगळ्यांचा फोकस त्या ठिकाणी रोड म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे रोड जर तो झाला तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन, तर एक फ्लो वाढेल. आणि फ्लो वाढल्यामुळे तिथं ट्रान्सपोर्ट वाढल्यानंतर साहजिकच आहे अवतीभोवती डेव्हलपमेंट ही खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. MIDCच्या बाबतीत बोललं तर इथं पोर्ट आहेतच, त्यात अजून ड्रेंचिंग करून ते सुद्धा लोकांच्या परवानगीली, आणि जे काय एन्व्हायरमेंटलिस्ट असतील त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी विश्वासात घेऊन, तर तिथं आपल्याला पोर्टचं विकास पण खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच आपल्याला करता येईल अशा प्रकारे. आणि मुंबईमध्ये बहुतांश लोक राहत असतात. समजा आई वडील कोकणात असतील, मुलगा मुंबईत आहे, आजी आजोबा कोकणात असतील, तर बाकीची पूर्ण फॅमिली ही मुंबईमध्ये काम करते. आणि तिथून मग शिक्षण असेल, तिथलं काम असेल, आणि तिथं जो व्यवहार असतो, म्हणजे मुंबईत पैसा कमवून आपल्या गावी तिथं टाकून मग घर बांधणं वगैरे, हे ओव्हरऑल इकॉनॉमी जी आहे ती कोकण आणि मुंबई असं एकत्रित आपण केलं तर खूप मोठं पोटेन्शियल त्या ठिकाणी आहे. नक्कीच, नक्कीच. पवार साहेब, आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारतोय, कोकणच्या संबंधितच आहे. अनेक जण कोकणचा कॅलिफोर्निया कधी होणार अशी वाट बघतायत. काय वाटतं? कारण तुम्ही एक अभ्यासू आमदार आहात, संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास केलेला आहे. काय वाटतं? कारण तुम्ही सत्ताधारी पक्षातील आहात, कोकणचा कॅलिफोर्निया नक्की आम्हाला कधी पाहायला मिळेल? नाही, कॅलिफोर्निया म्हणजे मोस्ट प्रॉब्ली आय थिंक ते बोलत असतील तर ते हॉर्टिकल्चरच्या अँगलली बोलत असतील. व्यक्तिगत तुम्ही मला विचारलं ना की आपण पूर्वी कन्वर्ट मुंबई इंटू शांघाय असा एक तो विषय असायचा, म्हणजे त्याचा उद्दिष्ट खूप महत्वाचं होतं, चांगलं होतं की शांघाय सारखं व्हावं. पण जसं मी मगाशी जामखेड पॅटर्न सांगितला, तो भिलवाडा पॅटर्न पेक्षा वेगळा आहे, बारामती पॅटर्न पेक्षा तो वेगळाच आहे. प्रत्येक जागेचं एक वैशिष्ट्य असतं. त्या वैशिष्ट्यप्रमाणे आपण कोकणातलंच वेगळं पॅटर्न करता येईल का, म्हणजे कोकणातल्या लोकांना विश्वासात घेऊन
त्यानंतर तिथं सरकारी जो काही पैसा आपल्याला करायचा आहे, तिथं जे काही टुरिझमला पोटेन्शियल आहे त्याचं फुल युटिलायझेशन करायचं आहे. त्यामुळे हॉर्टिकल्चर तर तिथं आहेच चांगल्या पद्धतीने. तिथं आपल्याला फर्दर प्रोसेसिंग, म्हणजे आता काजू प्रोसेसिंग होतच, पण त्याचं फर्दर प्रोसेसिंग आपल्याला करता येईल का? आता पूर्वी तिथं पल्पच्या कारखाने होते, तर आता ते लहान कारखाने होते, पण आता मोठ्या कारखान्याची जरूरत त्या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे आपण जेव्हा सगळ्या दृष्टिकोनातून बघू, म्हणजे टुरिझम, ऍग्रिकल्चर, पेसिकल्चर म्हणजे फिश कल्चर, त्यानंतर तिथं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर. मग इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना तिथले काय जे केंद्र सरकारचे रूल्स आहेत, समुद्राच्या जवळ नको, थोडंसं लांब असावं, मग त्या पद्धतीने जर केलं तर तिथं खूप मोठं पोटेन्शियल आहे असं माझ्यासारख्याला तरी नक्कीच वाटतं. आणि लोक तिथली गोड आहेत, सहकार्य नक्कीच ते करतात. नक्कीच. आमचं महाराष्ट्राचं एक सुदैव आहे की तुमच्यासारखे तरुण आमदार एकूणच या विधानसभेत पाहायला मिळते. काय आवाहन कराल तरुणांना, कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचं प्रयत्न असले पाहिजेत? कारण आता कोरोनासारखं संकट येऊन गेलेलं आहे, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी नेमकं कसं वागलं पाहिजे? नाही, आता जर तुम्ही बघितलं, मी माझ्या मतदारसंघासाठी ऑनलाईन इंटरव्ह्यूज घेतले, म्हणजे आपण जॉब प्लेसमेंटसाठी खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आला. तिथं 4,500-5,000 पेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली. त्यांचे ऑनलाईन इंटरव्ह्यू झाले, इंटरव्ह्यू चालू पण आहेत. ज्या कंपन्या त्या ठिकाणी येऊन, म्हणजे काही एकदम इंजिनियर असतील त्यांची रिक्रुटमेंट त्या ठिकाणी करतायत, ITI वाले करतायत, त्यानंतर जे अशिक्षित आहेत पण स्किल्ड आहेत त्यांचं त्या ठिकाणी रिक्रुटमेंट चाललंय. पण जेव्हा फायनल स्टेजला येतो, जेव्हा त्यांचं सिलेक्शन होतं आणि आता उद्या तुम्हाला जायचंय असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते म्हणतात नाही आता तिथं करोना आहे, मोठ्या शहरामध्ये औरंगाबादमध्ये करोना आहे, पुण्यात करोना आहे, मुंबईत करोना आहे, मग कसं जायचं? तर मला युवकांना सांगायचंय, एक आरोग्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. जे 55 वर्षाच्या पुढचे त्यांनी घरी राहावं, त्या ठिकाणी जे आजारी आहेत त्यांनी घरी राहावं. पण आज आपल्या राज्याला आणि देशाला युवा पिढीची जरूरत आहे. आज आपली जरूरत त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण तिथं येऊन तिथं आपण जर पुढे आलो, काम आता लगेच करायला लागलो, जी काही संधी व्यावसायिक ती त्या ठिकाणी आपण घेतली, नोकरीची संधी आपण तिथं घेतली. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, तुमचं कितीही चांगलं एज्युकेशन झालं असेल, तुम्ही इंजिनियर पण असाल, पण कुठेतरी सगळ्याच इंजिनियरला नोकरी मिळणार नाही. त्यामुळे कुठेतरी आज काम करत असताना कदाचित असं एखादं काम आपल्याला करावं लागेल, ते कदाचित तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल, अरे मी हे करू शकतो. पण आज नुसतं विचाराची जरूरत नाही, आज त्या विचाराबरोबर तुमच्या ताकदीची आणि तुमच्या तिथं कृतीची जरूरत आहे. आणि विचार आणि कृती एकत्रित आल्यानंतर कदाचित येत्या वर्षभरात 2 वर्षानंतर तुम्हाला असं वाटेल की जे जॉब मी करतोय त्याचा माझा खर्च तर निघाला, घरी काही प्रमाणात मी पैसे देऊ शकलो, पण मला दुसरं काहीतरी उद्याच्या काळामध्ये करायचंय, ते तुम्ही करू शकाल. अनेक लोक विचार करत राहतात, संधी हातातून निघून जाते. त्यामुळे आता युवा पिढीची आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला ही खूप मोठी जरूरत आहे. आपण हतबल झालो, आपण त्या ठिकाणी टेन्शन घेतलं, आपण डिप्रेशन मध्ये गेलो तर खूप मोठी अडचण होऊ शकते. 60% लोकसंख्या ही आपल्या वयोगटातली, म्हणजे 40 आणि कमी वयोगटातली आहे. आपण ठरवलं आपण खूप मोठा बदल घडून आणू शकतो आणि त्याचीच आज खरं तर जरूरत आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार आपापल्या लेवलला ते धोरण आणतील, पण त्या कुठलीही संधी असली त्याचं सोनं करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. स्वप्न हे फक्त युवा पिढीचं नाही, युवांच्या पालकांचं आहे, युवांच्या आजी आजोबाचं आहे, आणि त्या युवा पिढीवर प्रेम करणारे त्यांचे सर्व नातेवाईक आणि मित्रांचं स्वप्न हे एक युवा करू शकतो. त्यामुळे असे अनेक युवा जेव्हा एकत्रित येतील, परिवर्तन हे घडल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. रोहितजी, आणखी एक प्रश्न आहे, कोकणवासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. आंबा व्यावसायिक आणि काजू व्यावसायिक अडचणीत आहे कोकणातला, याच्यासाठी सरकारने काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे. आपण काय सांगाल एकूण याबाबत? आंबा, काजू आणि त्याच्याच बरोबर आपल्याला जो काही कोस्टल एरिया आहे तिथं फिशरीज असतील, म्हणजे फिशरीज म्हणजे घरीच एखाद्या टँक मध्ये ते फिशरी करतात, आणि जे मच्छीमारी करणारे जे काही बोटी घेऊन आज जाणार आहेत त्यांच्या सगळ्यांचा प्रश्न आहे. त्या तिन्ही कॅटेगरीज, तिन्ही जे काही सेक्टर्स आहेत त्या सेक्टर्सवर आपल्याला येत्या काळामध्ये काम हे करावं लागेल. आज अडचण अशी झाली, जे एक्सपोर्ट्स आपले होत होते, म्हणजे आंब्याचं असू द्या, यंदा आंब्याचं उत्पादनच कमी झालं. पण समजा उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात असलं असतं तर काय झालं असतं, हाही प्रश्न आपला आहे.
आता छोटंसं उदाहरण सांगतो. आंबा एक्सपोर्ट करायचा होता, द्राक्ष एक्सपोर्ट करायची होती. ते करत असताना कॉन्ट्रॅक्ट तर होतेच, पण प्रॉब्लेम असा झाला होता की तिथं त्याला जो बॉक्स लागतो तो बॉक्स मिळत नव्हता. आता का मिळत नव्हता? कारण का तिथं सगळेच कारखाने आपण लॉकडाऊनमध्ये बंद केले होते. आता लॉकडाऊनमध्ये बंद झाल्यानंतर मग ते राज्य सरकारने पाठपुरावा करून केंद्र सरकारशी बोलून ते चालू केले. नंतर काय आलं की त्याला लागणारा कागद तोच कागद नव्हता. मग परत मग तिथं आपल्याला ती इंडस्ट्री चालू करायला लागली. अशा प्रकारे त्या अडचणी सुटल्या. त्यामुळे ही अडचण जी आली होती लॉकडाऊनची, त्याचा फार लांबपर्यंत अनेक वर्ष तो इम्पॅक्ट राहू शकतो. पण ते फार जी अडचण 3 महिन्यासाठी आली होती, त्यामुळे आपल्या प्रोसेसिंगकडे लक्ष देण्याची नक्कीच जरूरत आहे. मग गेल्या 3 महिन्यामध्ये ऑलमोस्ट 20,000 व्यापारी जे होते त्यांनी जीएसटीचं रजिस्ट्रेशन या राज्यामध्ये डिरजिस्टर करून टाकलं. अशी परिस्थिती. 9,000 कोटी आपल्या राज्याला गेल्या 2-2.5 महिने फक्त जीएसटी मध्ये. इतर टॅक्सेस घेतलं तर 41,000 कोटी. त्यामुळे आज आर्थिक अडचण जशी राज्याला देशाला आहे तशीच आपल्याला आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण जे धोरण केंद्र सरकारने काढलेलं आपण सर्वांनी बघितलं, त्यात वादविवाद आहेत. राज्य सरकार सुद्धा धोरण ही काढणार आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याची मुलं, स्टुडंट असू द्या, व्यावसायिक असू द्या, नोकरीवाले असू द्या, ह्या सगळ्यांसाठी योग्य असं धोरण येत्या काळामध्ये आलेलं आपल्या सर्वांना दिसेल. नक्कीच रोजी आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांना प्रश्न विचारण्याची संधी देत असतो. काही प्रश्न आलेले आहेत, त्यातला मी एक प्रश्न विचारतो की एम्प्लॉयमेंट ब्युरो सध्या बंद आहे, हे पोर्टल कधी सुरू होईल, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातोय. काही दिवसांपूर्वी आदरणीय देसाई साहेबांनी सुद्धा याच्यावर भाष्य केलं होतं की ते आपण एम्प्लॉयमेंट ब्युरो हे आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत आणि ते चालू होईलच. या बाबतीत आपण MIDC पण जर चर्चा केली तर MIDC मध्ये अनेक नवीन कंपन्या येण्यासाठी तिथं आपण प्रोव्हिजन करून ठेवतोय आणि ज्या ज्या कंपनी त्या ठिकाणी चालू होत आहेत ते MIDCच्या मदतीने सुद्धा या ब्युरोला आपण ताकद देणार आहोत आणि ते जे काही एम्प्लॉयमेंट ब्युरो होतं रजिस्ट्रेशन ते चालू, व्यक्तिगत मला विचारलं तर चालूच झालं पाहिजे आणि ते ऍक्टिव्ह पण लागेल. तर येत्या काळामध्ये ते होईल असा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो. तर आणखी एक प्रश्न आहे की जर बघितलं तर तुमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे, मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली तुमची संघटना म्हणावी तशी काम करताना दिसत नाही, म्हणावी तसे लोकांकडे प्रश्न घेऊन जाताना दिसत नाही. काय सांगाल तुमच्या पक्ष संघटनेला? नाही बघा, पक्ष संघटना आपापल्या लेवलला काम करत असते. आता पक्ष संघटनेच्या मदतीने आपण रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात घेतोय. त्यानं अन्नधान्य वाटप त्या ठिकाणी आपण केली आहे. त्यानंतर आता एम्प्लॉयमेंट ब्युरो आपापल्या लेवलला तिथे असेल. तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गशी संबंधित विचारलाय, कारण आम्ही पत्रकार म्हणून ज्यावेळी फिरतो त्यावेळी आम्हाला कधी कधी कसं असतं की ज्या ज्या ठिकाणी एखादा आमदार आपला असतो नाहीतर तिथं आपल्याला संघटनेची ताकद असते तिथं ती ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात दिसते आणि इथं कदाचित त्या परिसरामध्ये आमदार आपले कमी आहेत, म्हणजे कदाचित एकच असतील आणि एक MLC असतील आणि एक खासदार असतील. तर अशा प्रकारे तिथं थोडंसं त्याचं संघटना काही प्रमाणात आपल्याला कमी दिसत असली तरी सुद्धा एक वेगळा रिस्पेक्ट असतो. समजा आपण महाविकास आघाडीमध्ये काम करत असू तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्ष असं मिळून आपण तिथं करत आहोत. जर एखादा आमदार शिवसेनेचा असेल तर तिथं मंत्री शिवसेनेचा असेल, पालकमंत्री शिवसेनेचा असेल, मग तिथं राष्ट्रवादी सुद्धा त्यांना सहकार्य त्या ठिकाणी करते. जिल्हा प्रमुख तिथे असणाऱ्या खासदारांची नाहीतर जे काही पदाधिकारी आहेत नाहीतर नेते आहेत त्यांच्याशी बोलून आपापली कामं हे करत असतील लोकांच्या हिताची. त्यामुळे अशा प्रकारे तिथली परिस्थिती एक्झॅक्टली काय आहे हे समजून घ्यावी लागेल. पण मी मान्य करतो ज्या प्रकारे इतर ठिकाणी ते खूप ऍक्टिव्ह आहेत तसं कोकणामध्ये ते ऍक्टिव्ह दिसत नसले तरी त्यांचं काम हे चालू आहे. कारण आम्ही सॅनिटायझर जेव्हा वाटलं होतं तेव्हा तिथले पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली होती. आमच्या रत्नागिरीमध्ये ताईंशी बोलणं होतं, आम्ही सिंधुदुर्गमध्ये सावंत साहेबांशी बोलणं झालं होतं. तर अशा प्रकारे त्यांच्या मदतीने तिथं जी काही मदत आम्हाला द्यायची होती ती दिली आणि आमचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. नक्कीच. आणखी एक सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो महाविकास आघाडी सरकारने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर कोरोना ग्रॅज्युएटचा शिक्का बसण्याची शक्यता आहे. आपलं मत काय याबाबत? नाही, कोरोना ग्रॅज्युएटचा शिक्का बसेल असं कोण म्हणलं? नाही, असं विद्यार्थी म्हणतायत की आम्हाला आमच्या परीक्षा
रद्द करण्याचा जो निर्णय घेतलाय त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. अनेक फोन येत असतात. म्हणजे उदय सामंत हे आमच्याच जिल्ह्याचे त्या मुख्यमंत्री आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्याने हम्म, तो टॅग काढला. हम्म, तर ती टॅग खरं काढायची जरूरत नव्हती. हम्म, एक तर आपण ऍव्हरेज त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या ऍव्हरेज प्रमाणे थर्ड इयर जे असेल फायनल इयर त्या ठिकाणी त्यांचं मार्किंग सिस्टम करणार आहोत. पण त्याच्यात पण एका व्यक्तीला असं वाटलं की अरे बाबा ठीक आहे, माझे मार्क्स जे ऍव्हरेजली येतात ते योग्य येत नाहीत, तर त्यांना आपल्याला परीक्षेला बसायची सुद्धा परवानगी त्या ठिकाणी राज्य सरकार हे देणार होतं. आणि या बाबतीत सावंत साहेबांनी स्वतः तिथं असणारे डीन असतील, काही विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील, विचारवंत असतील एज्युकेशन सिस्टम मध्ये, ह्या सगळ्यांची चर्चा करून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता. आता थोडासा त्याच्यात एक वेगळा ट्विस्ट आलेला आपण सर्वांनी बघितला, पण त्या खोलामध्ये मी आता तरी या ठिकाणी जात नाही. पण प्रत्येक विद्यार्थ्याला, तो कितीही हुशार असला नाहीतर अभ्यासात कमी हुशार असला, त्यांना जर तुम्ही विचारलं तर आजच्या या परिस्थितीमध्ये आधी राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा सगळ्यांना मान्य होता आणि जे हुशार होते त्यांनाही तो मान्य होता, कारण त्यांना संधी त्या ठिकाणी दिली जात होती. ही सायकल तुटू नये. काही लोकांना भारताच्या बाहेर शिकायला जायचं असतं, कोणाला वेगवेगळे प्लॅन्स असतात, तर अशा प्रकारे ती सायकल तुटू नये म्हणून खरं तर हा निर्णय आपण राज्य सरकारने सगळ्यांशी चर्चा करून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. आणि टॅग आपल्यावर असतो. जर आपणच त्याला एखाद्या टॅगला कोरोना सर्टिफिकेट वगैरे आपण मुद्दामून प्रमोट केलं, तर मला असं वाटतं की कदाचित तुमची ट्विट नाही तर तुमचं सोशल मीडिया मेसेज खूप चांगला चालेल, पण त्याची अडचण तिथे असणाऱ्या युवा पिढीला, त्या विद्यार्थ्यांना येऊ शकते, असा विचार खरं तर त्या विरोधकांनी केला पाहिजे. नक्कीच दादा, तुम्ही खूप सुंदर बोलताय. अनेकांच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स आहेत तुमच्याबद्दल आणि तुमच्याकडून अनेकांच्या अपेक्षा सुद्धा आहेत. एकूणच या माझ्या मोबाईलमध्ये अनेक मेसेज येत आहेत, त्याच्यावर मला समजतंय. एखादा प्रश्न असा आहे की एकूणच मराठा आणि कुणबी समाजासाठी सुरू असलेली सारथी संस्था हळूहळू बंद पडताना दिसून येते. जवळपास 400 पेक्षा अधिक तरुणांना आज घरात बसावं लागले. काय सांगाल? नाही, हे बघा, म्हणजे त्या व्यक्तीला मला एवढं सांगायचं आहे की ती सारथी जी हे होती ऑर्गनायझेशन होती, ती आधीच्या सरकारने चालू केली होती. ती इलेक्शनच्या आधी थोडीच आधी त्या ठिकाणी चालू केली होती. ती ताकद जेवढी द्यायला पाहिजे होती त्या ठिकाणी दिली नव्हती. तर आपलं जेव्हा मुंबईचं सेशन होतं महाराष्ट्राचं, त्या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की मंत्री महोदयांनी त्याला मोठी अशी तरतूद करायचं सांगितलं होतं. ती तरतूद ही होणारी होती. पण अशाच परिस्थितीमध्ये आपलं सेशनच कम्प्लीट नाही झालं. करोनाची त्या ठिकाणी अडचण मोठ्या प्रमाणात वाढत गेली. तर मला या युवा पिढीला सांगायचंय, विद्यार्थ्यांना सांगायचंय की आज ती संस्था अडचणीत येते असं नाही. एक तर आपल्याला सारथीला ताकद द्यायची, महाज्योतीला ताकद द्यायची, त्यानंतर आपली इतरही ज्या काही वेगळ्या वेगळ्या हे आहेत ऑर्गनायझेशन्स आहेत, वेगळ्या वेगळ्या समाजासाठी झटणारे आहेत, त्यांना सगळ्यांना ताकद द्यायची आहे. आणि त्या ताकदीतून आपल्या युवा पिढीला, विद्यार्थ्यांना ताकद द्यायची. फक्त करोनाच्या काळामध्ये आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे, मी मगाशी सांगितल्या पद्धतीने रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणात इफेक्ट झालाय आपल्या राज्याचा. आणि याच्यात आपण प्राधान्य आज टेस्टिंगला दिलंय, प्राधान्य आज आरोग्याला दिलंय, प्राधान्य आज तिथे असणारे जे करोना वॉरियर्स आहेत त्यांना ताकद देण्यासाठी, त्यांच्या इन्शुरन्ससाठी, अशा प्रकारे सगळी ताकद तिथं डायव्हर्ट झाली. त्यामुळे मी मान्य करतो काही प्रमाणात ती ताकद या सगळ्या वेगळ्या वेगळ्या योजनेकडे जरा कमी दिसत असली तरी त्याच्यावर अन्याय होईल असं अजिबात होणार नाही. कारण हे सरकार तुमच्या सर्वांच्या विचाराचं आणि तुमच्या हिताचं आहे. त्यामुळे येत्या 15-20 दिवसामध्ये आपण राज्य सरकार जेव्हा आदरणीय अजितदादा त्या ठिकाणी फायनान्स मिनिस्टर म्हणून काही घोषणा करतील, तुम्हाला त्यात कळेल की कशा प्रकारे त्याचा अभ्यास हा चांगल्या पद्धतीने केला गेला. केंद्र सरकारकडनं जे फंड जोरात यायला पाहिजे, पटकीने यायला पाहिजे, ते त्या ठिकाणी येत नसल्यामुळे अर्थकारण थोडंसं आपल्या राज्याचं नाही, या देशातल्या प्रत्येक राज्याचं अर्थकारण आज अडचणीत आलेलं आहे. महाराष्ट्राची पोझिशन त्यातल्या त्यात बरी आहे. येत्या काळामध्ये सर्व या गोष्टींकडे लक्ष देऊन ताकद ही दिली जाणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. नक्कीच नक्कीच. एकूणच आपण या मुलाखतीच्या अगदी संपवायला येतोय, पण आणखी काही प्रश्न माझ्या मनातले पण आहेत आणि इथे विचारले जात आहेत. काय सांगाल? एकूणच चांदा ते बांधा योजना असेल जी बंद केली, त्याच्यानंतर अनेक योजना असतील या सरकारने बंद केल्या. तुम्हाला वाटतं का सूडबुद्धीने हे सरकार वागते? नाही, कशाला, ज्या योजना ह्या अजून त्याला काही इम्प्रूव्हमेंट करायची जरूरत आहे,
अशाच प्रकारे बंद झाली म्हणजे बंद होत नसती, त्याला एक वेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून आता आपण वॉटरशेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट जी एक स्कीम होती आपल्या सरकारची, केंद्र राज्य सरकारची, म्हणजे ती माथ्यापासून पायथ्यापर्यंत त्या पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जायचं. तर त्यांना त्याचं नाव बदलून यांनी जलयुक्त शिवार योजना आणली. त्या ठिकाणी जिथं पाहिजे तिथं खड्डे खणले. तर याच्यात काही लोकांना फायदाही झाला, काही लोकांना फायदा झाला नाही. या सरकारने ती योजना बंद केली. कारण का नुसतं खोदूनही चालत नाही, त्याला प्रॉपर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन हा करावा लागतो. अशाच प्रकारे वेगळ्या ज्या योजना असतात त्या बंद होत नसतात, त्याला थोडीशी इम्प्रुव्हमेंट ही केली जाते आणि ती इम्प्रुव्हमेंट केल्यानंतर ती योजना परत एक वेगळ्या स्वरूपातून ही आणली जाते. त्यामुळे त्या बाबतीत मला वाटत नाही की काळजी करायची जरूरत आहे. पण या योजनेत खरं सांगायचं झालं तर मला अजून अभ्यास करावा लागेल. याच्यात मी जर एखादी स्टेटमेंट नाही तर कमेंट या ठिकाणी केली तर असं असू शकेल माझा त्या बाबतीतला अभ्यास थोडासा आत्ता या ठिकाणी कमी आहे. पण नक्कीच त्याच्यावर मी अभ्यास करून तिथे असणाऱ्या तज्ञांशी बोलून याच्यावर मी जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकेल येत्या काळामध्ये. नक्कीच. त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला नक्कीच निमंत्रित करणार आहोत. पुन्हा एक प्रश्न सर, कोकण पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. तुम्ही पण मगाशी म्हटलं की कोकणात अनेक पर्यटन स्थळ आहेत, तरीही कोकणातील तरुण मात्र मुंबईला जातोय नोकरीसाठी. मुंबईत असेल, पुण्यात असेल. त्याने गावातच कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध केला पाहिजे असं आपल्याला वाटतंय? नाही, एक आपल्याला ऍग्री टुरिझमकडे थोडंसं लक्ष देण्याची जरूरत आहे. म्हणजे गणपतीपुळेला तुम्ही त्या ठिकाणी गेला तर पवार साहेब सीएम असताना एक योजना आणली होती. तिथं जे भाविक येतात त्यांना राहण्यासाठी तिथं असणारे जे लोक आहेत त्यांच्या घरांना सुद्धा त्या ठिकाणी ताकद ही दिली गेली होती. म्हणजे मला खूप डिटेल माहिती असं नाही. तर अशा प्रकारे आपल्या परिसरामध्ये अनेक अशा चांगल्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी लोक येऊ शकतात. मी कर्जत जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या मदतीने तिथं एक टुरिझमचा प्लॅन केला होता. तोही करोनामुळे थोडासा पुढे गेला आहे. पण कोकणामध्ये सुद्धा खूप मोठा वाव आहे. अनेक लोक किल्ले बघायला येऊ शकतात. मंदिरं सुरेख सुरेख आहेत तिथं. सर्वात चांगली गोष्ट जी इतर ठिकाणी नाही ती म्हणजे आपल्याला तिथं किनारपट्टी आहे. तर त्या ठिकाणी गोव्यात जाण्यापेक्षा इथं लोक येऊ शकतात का? मग तिथं कन्स्ट्रक्शनला थोडंसं रिस्ट्रिक्शन आहे. आपण समुद्राच्या जवळ बांधू शकत नाही. पण टेम्पररी हाऊसेस जर तुम्ही त्या ठिकाणी केलं, फक्त पावसात ठेवायचे नाही पण इतर वेळेस जर तुम्ही केलं, तिथं सेवा चांगली दिली तर हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. ऍग्री टुरिझमला खूप मोठा वाव त्या ठिकाणी आहे. तुम्ही कोकणाची संस्कृती त्या ठिकाणी लोकांना देऊ शकता. मुंबई वाल्यांना, मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना आज गेटवे पाहिजे. मग गोव्याला विमान पकडून जाण्यापेक्षा बोटीली जर या ठिकाणी आले तर अशा प्रकारे तुम्ही तिथं त्यांना मासे कसे पकडले जातात, मग माशाची शेती कशी केली जाते, मग त्या ठिकाणी आपला काजूचं जे प्रोसेसिंग आहे ते कसं केलं जातं, मग त्यानंतर तिथं आंब्याची शेती, त्याचा अभ्यास, तिथली घरं, तिथलं वेगळ्या वेगळ्या गोष्टी, संस्कृती, अशा सगळ्या गोष्टी जर आपण दाखवू शकलो आणि त्याच्यात जर रिलिजियस टुरिझम पण आपण ज्याला म्हणतो की मंदिरं वगैरे हे असं कंबाईन जर केलं, खूप मोठा वाव आहे. आणि त्याच्यात सरकारने मदत केली पाहिजे हे मी मान्य करतो. पण मी सरकारच्या पलीकडे जाऊन युवांना सुद्धा त्या ठिकाणी सांगतो, आज वेबसाईट आहे. साधी साधी लोक वेबसाईटच्या मदतीने चटण्या विकतात, लोणची विकतात, त्या ठिकाणी घरी बनवलेल्या गोष्टी विकत असतात. मग आपल्याला एवढी संपन्न जर त्या ठिकाणी वास्तू आहे, परिसर आहे, तर तिथं जर लोकांपर्यंत हा परिसर घेऊन जायचा असेल तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करू शकता. मावळ तालुक्यामध्ये काही लोकांनी कॅम्पिंग सेंटर केलं. मग काय असतात, तंबू असतात. मग तंबू करायचे, एका तलावाच्या जवळ जाऊन एक 10 तंबू लावायचे. तिथं कधी कधी हुरडा पार्टी करायची, नाही तर कधी कधी तिथं एक आपलं आग म्हणजे ते काय म्हणतो त्याला, कॅम्प फायर करायची. तिथं युवा पिढी येते, तिथं काही लहान मुलांना घेऊन लोक येतात आणि त्याच्यात ते हजारो रुपये दिवसाला कमवतात. मग अशा प्रकारे कोकणामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. विचार केला तर खूप करण्यासारखं आहे. हो, मी मान्य करतो. याच्यामुळे बँकेची भीती तुम्हाला वाटत असेल, याच्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचे कसे, पैसा गोळा कसा करायचा, तर याच्यासाठी प्रशिक्षण आहे आपल्याला करावं लागेल. आणि स्किल डेव्हलपमेंट आणि युवा पिढीने त्यात जर सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर स्किल डेव्हलपमेंट टुरिझमच्या अँगलने जर त्या परिसरासाठी आपण केलं तर नक्कीच खूप चांगला वाव त्या परिसरासाठी आहे आणि तिथल्या युवा पिढीसाठी आहे. चांगलं घर आहेच आपलं, तिथं जर चांगलं टॉयलेट जर करू शकलो आणि अशा प्रकारे मुंबई पुण्यातल्या एखाद्या लोकांना त्या ठिकाणी आपण आणू शकलो
तर खूप चांगलं काम हे होऊ शकतं. महाबळेश्वरला होतंय. महाबळेश्वर हे सुरेख ठिकाण आहे, हिल स्टेशन आहे. अशाच प्रकारे कोकणात पण हिल स्टेशन आहेत ना. म्हणजे तिथे हिल स्टेशन आहे, तिथं किनारपट्टी आहे, तिथं पावसाळ्यात वेगळं वातावरण, सुरेख वातावरण असतं, तिथं थंडीत वेगळं वातावरण असतं. मग अशा परिस्थितीमध्ये खूप चांगला विचार आपण सर्वजण करू शकतो. नक्कीच. सध्याचे जे सरकार आहे ते जास्त दिवस टिकणार नाही अशा प्रकारची टीका भाजपकडून केली जाते. तुम्ही एका अनुभवी घराण्यातील आमदार आहात. तुमचं मत काय? हे सरकार किती वर्ष टिकेल, काय वाटतं आपलं मत? नाही काय टिकायला काहीच अडचण नाही. टिकणार नाही अशा याच्यामध्ये पद्धतीने कोसळणार, कारण या सरकारचं काम आहे ते समाधानकारक नाही अशा पद्धतीच्या टीका या सातत्याने होत आहेत. नाही आता त्या टीका करणारे कोण आहे? विरोधक आहे. त्यांना दुसरं काय कामच नाही आज. मग ते काय करणार की हे सरकार चांगलं असं बोलणार का? तुम्ही आजपर्यंत हिस्ट्री बघितली तर अडचणीच्या काळामध्ये याच्या आधी म्हणजे वाजपेयी सरकार असलं काय ते मदत करत होतं, पण ते वेगळे विचाराची लोक होती. ते कदाचित एक्सपिरियन्स अनुभव असेल, त्यांचं मन मोठं असेल, नाहीतर त्यांचा त्या काळामध्ये कदाचित तो एक विचार करण्याची पद्धत असेल. पण आज जर आपण बघितलं काय नाही झालं, चांगलं काम केलं, एखाद्याला 99% आले तरी तो म्हणतो 1% कमी पडला. मग अशा प्रकारे जर ते विरोध करायला विरोधच करत राहिले आणि त्यांचं जर सातत्याने आपण ऐकत राहिलो तर आपण चांगल्या गोष्टीकडे कमी आणि अशा नुसत्या कंप्लेंटकडे जास्त बघत राहिलो तर कुणाचं चांगलं होणार आहे. त्यामुळे विरोधक काही बोलत राहतील, जर सकारात्मक चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह बोलत असेल तर त्याचा विचार केला पाहिजे. आणि मला लोकांना सांगायचं, नुसता विरोध जर कोणी करत असेल तर त्यांचे ती राजकीय पोळी भाजून घेत आहेत आणि त्याचा फायदा त्यांचा त्यातून होणार आहे, आपला त्यातून होणार नाही. त्यामुळे कोणाचं ऐकायचं, विरोधात असो या सत्तेत असो, हे आपण ठरवलं पाहिजे. तर विरोधक म्हणतात म्हणून असं काय होणार नाही. उद्या विरोधक असे म्हणले असते की वादळ येणारच नाही, आलं, आपली तयारी होती. नाहीतर जर आधीच्या प्रमाणे आपण वागलो असतो तर सांगली, सातारा, कोल्हापूरला जाऊन तुम्ही बघा, मी आपल्याला सांगून सुद्धा की वादळ येणार आहे, पाऊस येणार आहे, फ्लड येणार आहे, तरी सुद्धा तिथं अधिकारी नव्हते, प्लॅनिंग अजिबात केलं नव्हतं. फार फ्लड वॉटर वाढून फार गावं एकटी पडली, त्यानंतर हे जागे झाले सरकार. मग आता इथं वादळ येणार आहे याचा अभ्यास आपला होता. त्या ठिकाणी सगळीकडे ते नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटची लोक होती, त्या ठिकाणी उपस्थित होती. तिथं आपण याचं नियोजन केलं होतं. आता पाऊस चांगला येणार आहे याची आपल्याला माहिती आहे, तर आतापासूनच बोटे किती लागणार आहेत, त्याचं नियोजन काय करायचं हे आहे. त्यामुळे सरकार अभ्यास किती करतं, आधीचं सरकार नुसतंच अभ्यास करायचं, त्यातून मार्क्स कमीच पडायचे. आता आपण अभ्यासही करतोय आणि प्रयत्न करतोय की आपण लोकांच्या हिताच्या निर्णयामध्ये आपण योग्य राहू, असा प्रयत्न आमच्या सर्वांचा चालू आहे. त्यामुळे कुणी काय बोललं तरी आम्हाला काम करायचंय आणि ते लोकांच्या हितासाठी करणार आहे. आणि मी 100% सांगतो, आम्ही लोकांच्या हितासाठीच निर्णय घेणार आहोत. नक्कीच नक्कीच. अगदी शेवटचा प्रश्न मी विचारणार आहे तुम्हाला, कोकणवासियांना काय सल्ला द्याल? पण त्यापूर्वी एक प्रश्न जाता आता तुम्हाला विचारतोय. बघितलं तर भाजपमध्ये सध्या कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळतंय. भाजपने बऱ्यापैकी राष्ट्रवादीचे लोकही सुद्धा पळून आणलेत. एकूणच काय भाष्य असेल तुमचं या एकूणच घडामोडींवर? नाही, उलट आमच्यासाठी चांगलं केलं ना. नाही, आमच्याकडनं काही लोक त्यांनी त्या ठिकाणी नेली, कदाचित आमिष दाखवली असतील. असे काही आमदार आहेत जे चांगले आहेत, भाजपमध्ये त्यांना जावं लागलं, त्यांना वेगळं कारण होती. काही ठराविक 2-3 आमदार असे आहेत, पण काही लोकांना वेगवेगळी आमिष दाखवून गेली. आणि लोक कधी विसरत नाहीत. एखाद्या व्यक्तिगत विचारासाठी, व्यक्तिगत हितासाठी एखादी व्यक्ती जर दुसऱ्या पार्टीमध्ये जात असेल, लोक उत्तर देतातच. असं अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे. त्यामुळे उलट चांगलंच काम केलं की कोण कोणाचा हे आपल्याला त्या ठिकाणी आम्हालाही कळालं, लोकांनाही कळालं. त्यामुळे बीजेपीने त्या बाबतीत चांगलं काम केलं. आता ही लोक त्या ठिकाणी गेल्यानंतर आज तिथं जे वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. बीजेपीमध्ये पण गट नाही असं नाही ना, एक दाखवतात सगळे एकत्र आहेत, पण तिथं आत काय चाललंय याचा अंदाज तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला असेलच. आणि येत्या काळामध्ये ते जर म्हणत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं सरकार टिकणार नाही, पण ते विरोधक एकत्रित राहतील का, असाही विचार करता आपल्या सर्वांना करावा लागेल. नक्कीच नक्कीच. शेवटी मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही कोकण नावच्या या चॅनलवर आलायत आणि कोकणवासियांना अगदी भरभरून म्हणजे जवळजवळ तासभर आमच्यासाठी तुम्ही बोललात. काय सांगाल कोकणाच्या विकासाबद्दल किंवा एकूणच पुढचं तुमचं कोकणचं व्हिजन कसं असायला पाहिजे असं आपलं वाटतं आपल्याला? एकतर कोकण नावली मला इथं बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी आभार व्यक्त करतो. आपले जे काही फॉलोअर्स असतील, तुमचे वाचक असतील,
तुम्ही जे तुम्हा चॅनलला बघणारे सर्व मंडळी असतील त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. कदाचित काही लोकांनी मला ट्रोल सुद्धा केला असेल, पण ठीक आहे, काय हरकत नाही ट्रोल करायला, कारण मला इथं ट्रोल ते दिसत नाही. चांगले प्रश्नही विचारले असतील, पण अनेक प्रश्नांचं उत्तर मला त्या ठिकाणी देता आलं नाही, यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मी कुठल्याही प्रश्नाला नाही म्हणत नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्या विरोधात असलं तरी मी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो, कारण हीच आपली युवा पिढी आहे. आपण कुठली टाळाटाळ करत नाही. उगाच आपलं शिजत नाही म्हणून आपण लोकांवर खापर फोडून मोकळं होतो. त्यामुळे अशा प्रकारची विचारसरणी ही आपल्या युवा पिढीची नाही. त्यामुळे अशाच प्रकारे कोकण, महाराष्ट्र नाही तर कुठलाही महाराष्ट्रातला भाग असेल त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं स्वतःच एक काहीतरी खासियत आहे. ती खासियत आपल्या सर्वांना ओळखून घ्यावी लागेल आणि त्या खासियतचं आपण त्या ठिकाणी भूमिपुत्र म्हणून त्याचा फायदा आपल्या या परिसराच्या विकासासाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या विकासासाठी कसा करता येईल याचा विचार हा आपण सर्वांनी करावा लागेल. पोल्युशनच्या बाबतीत काळजी ही घेतलीच पाहिजे, पण विकास हा करावाच लागणार आहे. त्यामुळे विकास आणि एन्व्हायरमेंट याचं बॅलन्स आपल्याला कसा साधता येईल याचा एक विचार येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना करावा लागेल. ऍग्रिकल्चरच्या बाबतीत सुद्धा वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल. आपल्याला सामूहिक शेती ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करता येईल. त्यासाठी एकत्रित येऊन जे काय आपले वादविवाद असतील ते मिटवावे लागतील. युवा पिढी जी शहरात राहते त्यांनी आपल्या परिसरामध्ये जो काय पिकतं ते आपल्या शहरामध्ये आपल्याला कसं विकता येईल, डायरेक्ट सोसायटीला विकता येईल का याचाही विचार त्या ठिकाणी करण्याची जरूरत आहे. जे काही फिश कल्चर असू द्या नाही तर इतरही ज्या गोष्टी असतील त्याच्यात आपल्याला कसं लक्ष देता येईल याचा एक विचार आपण सर्वजण करूया. आणि हे जे एक वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं जातं, हा कोकणातला नाही, हा दुसरीकडचा आहे, हा पश्चिम महाराष्ट्रातला आहे, हा विदर्भातला आहे, हा आपल्या राज्यासाठी परवडणारं राजकारण नाही. ठीक आहे, काही लोकांचं त्याच्यामध्ये राजकारण झालं, त्याच्यामध्ये काही प्रमाणात निघूनही गेलं, पण हे येत्या काळामध्ये आपण महाराष्ट्रातले नागरिक आहोत, कुठल्याही परिसरामध्ये राहिलो तरी, आणि आपल्याला आपल्या भविष्यासाठी, महाराष्ट्राच्या या देशाच्या भविष्यासाठी एकत्रित राहून जातपात धर्म सगळं सोडून फक्त विकासाचं राजकारण करावं लागेल. आणि विकासाचं राजकारण केलं तरच आपल्या घरातली चूल ही पेटणार आहे. आपल्या आई वडिलांचं राहिलेलं स्वप्न हे आपण पूर्ण करू शकणार आहोत. आणि त्यासाठी आपण एकत्रित येणं तितकंच महत्वाचं आहे. आणि कुणीही राष्ट्रीय दृष्टिकोनातून आपला फायदा घेऊ नये याची काळजी आपल्या सर्वांना घ्यावी लागेल. नाही तर फक्त राजकारणाच्या काळामध्ये आपल्या युवा पिढीची आठवण अनेक लोकांना होते आणि इतर काळामध्ये लोक आपल्याला विसरून जातात. अशा प्रकारचं राजकारण याच्या पुढे कसं चालणार नाही या बाबतीत आपण सर्वजण प्रयत्न करा. स्वतः विश्वास ठेवा. नक्कीच आपलं भविष्य हे चांगलं राहणार आहे. पण अडचणी अनेक आहेत, अडचणी नाहीत असं नाही, कष्ट हे घ्यावेच लागणार आहेत. अडचणीवर मात करायचीच आहे. अडचण फक्त तुमची नसून या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीची, देशातल्या व्यक्तीची आणि या जगातल्या अनेक लोकांची ती अडचण आहे. कोरोना तुम्हाला बघून आलेला नाही, या देशात काय अख्ख्या जगामध्ये ही अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मार्ग तर आपल्याला काढायचाच आहे. त्यामुळे केंद्र राज्य सरकारच्या ज्या योजना येतील त्याचा फायदा घ्या. आणि व्यक्तिगत तुम्ही सुद्धा जर पुढाकार घेऊन मित्र मैत्रिणी, कुटुंबातले लोक एकत्रित येऊन एखादा व्यवसाय जर चालू करण्याचा प्रयत्न करत असाल तोही विचार आपल्या सर्वांना करावा लागेल. आणि जाता जाता एवढंच सांगतो, आता कंपनीने रिक्रुटमेंट चालू केलेलं आहे. त्यामुळे रिक्रुटमेंट किती महिने राहील हे आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे जी काय नोकरी मिळेल ती नोकरी तुम्ही स्वीकारा, त्या ठिकाणी जावा, काम करा. जर पटलं नाही तर पुढच्या 6-7 महिन्यामध्ये दुसरी नोकरी मिळते का हे बघूया. पण नोकरी पटत नाही म्हणून करायचं नाही असं करून चालणार नाही. जी काय संधी मिळेल ती घ्या आणि अशा प्रकारे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करा. आपला आणि आपल्या परिसराचा विकास हा नक्कीच होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. नक्कीच रोहित दादा, तुम्ही या चॅनलवर आलात. या चॅनलच्या निमित्तानं तुमचा आवाज, आमच्या बारामतीचा आवाज आम्ही कोकणात पोहोचवलो, म्हणून मुद्दा मी मालवणीत बोलतोय, कारण आमचा कोकणचा आवाज सुद्धा तुमच्या बारामतीत पोहोचन देत. तुम्ही येवा, पुन्हा इलाज काय हवी मुद्दाम येवा, आमच्या ऑफिसमध्ये यावा, कोकण नाऊच्या ऑफिसमध्ये, आणि आमका भेट द्यावा. आणि त्याचबरोबर तुमका इथे बरेच जण सांगतात, त्यांचं एक मेसेज पोहोचवतोय की आमचा चिपीचा विमानतळ आणि सी वर्ल्ड जरा रखडलेलो असा, त्याच्यावर पण जरा लक्ष द्यावा. येस. आणि विकास भाऊ, तुम्ही बारामतीचा उल्लेख या ठिकाणी केला. बारामतीने मला जन्म दिलाय, पण कर्जत जामखेडने मला लढायला शिकवलंय. त्यामुळे कर्जत जामखेडचाही त्या ठिकाणी उल्लेख होणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. नक्कीच कर्जत जामखेडने तुम्हाला आमदार बनवलंय. नक्कीच थँक्यू. आमकाही बरं वाटला. नक्कीच परत या तुम्ही.
इथे बरेच कमेंट्स दिलेत पण म्हाका वाचून दाखवूक गावले नाही, कारण तुम्ही पण आणि खूप बोलायचं होता तुमका सुद्धा, आणि तुमका पण बोलता करूच होता, त्यामुळे इथले काही प्रश्न म्हाका विचारू गावले नाही. पण पुढच्या वेळेस पुन्हा नक्की तुम्ही येतालाच, तेव्हा हे सगळे प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचवतले एवढं मात्र विश्वास देतोय. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद, नक्की. काळजी घ्या. धन्यवाद. खूप खूप आभार. तर हे होते आमदार रोहित पवार. त्यांनी अगदी दिलखुलास आपल्याशी गप्पा केल्यात. अगदी आपण कोकण नाऊच्या माध्यमातून ठिकठिकाणचे आमदार असतील, नेते असतील, अभिनेते असतील, त्यांना इथे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जसं मी म्हटलं, आपला कोकण नाऊचा आवाज कोकण नाऊच्या माध्यमातून कोकण जसं बारामतीत पोहोचवलं, तसं बारामतीत आपण मालवणीचा आवाज सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुर्तास इथेच थांबतो, मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा कोकणचं अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ.